शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजले की आपण आपला लॅपटॉप अगदी आनंदात बंद करतो. हो अगदी. आठवड्याच्या शेवटी ती शनिवार आणि रविवारची हक्काची सुट्टी आपण साजरी करतो. आजारी पडलो तर न घाबरता सिक लीव्ह टाकतो. बरोबर. या गोष्टी आता आपल्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत ना की आपल्याला वाटतं कंपन्यांच्या HR विभागाने अतिशय उदार मनाने आपल्याला या सवलती दिल्या आहेत. खरंय, तसंच वाटतं बऱ्याचदा. पण आज आपल्याकडे सोर्सेस आणि ऐतिहासिक नोंदींचा जो गठ्ठा आहे तो वाचल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ती कोणती? जर तुम्ही आज 8 तासांची ड्युटी संपवून घरी जात असाल तर त्याचे आभार तुम्ही तुमच्या कंपनीला नाही तर 1886 मध्ये शिकागोच्या रस्त्यावर गोळ्या खाणाऱ्या कामगारांना मानायला हवेत. अगदी बरोबर. आणि भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या पण बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेल्या अध्यायाला मानायला हवेत. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच सोर्सेसचा अभ्यास करणार आहोत ज्यातून 1 मे या तारखेचा दुहेरी इतिहास उलगडणार आहे. त्याचं मुख्य उद्दिष्टच हे आहे की इतिहासाचे हे विखुरलेले धागे एकत्र जोडणे. आपल्या कॅलेंडरवर 1 मे हा दिवस एकाच वेळी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा होतो. हो, सुटीचा दिवस असतो आपला. हो ना. वरवर पाहता या 2 अगदी वेगळ्या घटना वाटतात, पण या सोर्सेसमधून जेव्हा आपण खोलवर जातो तेव्हा जागतिक स्तरावर कामगारांच्या शोषणाविरुद्ध उभा राहिलेला लढा बरोबर आणि स्थानिक पातळीवर भाषिक अस्मितेसाठी झालेला संघर्ष हे एकाच धाग्यात कसे गुंफले गेले आहेत हे अतिशय रंजक पद्धतीने समोर येतं. आजच्या या चर्चेत जे सोर्सेस आपण वापरत आहोत ते खरोखरच चक्रावून टाकणारे आहेत. मला तर सर्वात आधी सुरुवात करायची आहे ती त्या काळापासून जेव्हा वीकेंड किंवा 8 तासांची शिफ्ट हे शब्द अस्तित्वातच नव्हते. बापरे, तो काळ तर म्हणजे आपण थेट 19व्या शतकात जाऊया. औद्योगिक क्रांतीचा तो काळ. मला एक सांगा, या कारखान्यांमध्ये त्यावेळी नक्की परिस्थिती काय होती? पण टॉक्सिक वर्क कल्चर बद्दल खूप बोलतो, पण त्या काळचं वर्क कल्चर नेमकं कसं होतं? म्हणजे बघा ना, आजचा टॉक्सिक वर्क कल्चरची तुलना त्या काळाशी होऊच शकत नाही. तो काळ अमानवीय शोषणाचा होता. अच्छा. 19व्या शतकात अमेरिकेत आणि युरोपात जेव्हा कारखाने उभे राहिले तेव्हा मजुरांना दिवसाचे 10 ते 16 तास सलग काम करावे लागायचे. बापरे, 16 तास? हो, 16 तास. आणि परिस्थिती अतिशय कोंदट, अस्वच्छ आणि धोकादायक होती. म्हणजे झोपायला तरी वेळ मिळायचा का? तेच तर. विचार करा, 16 तास काम म्हणजे झोप आणि काम या व्यतिरिक्त माणसाच्या आयुष्यात काहीच उरलेलं नसायचे. माणसाला अक्षरशः यंत्राचा एक भाग समजले जायचे. बापरे. जोपर्यंत यंत्र चालतंय तोपर्यंत माणसाने राबायचं असा तो नियम होता. हे तर भयंकर आहे. 16 तास म्हणजे आजच्या काळात आपण कल्पनाही करू शकत नाही. अगदी खरंय. मग याच अमानवीय शोषणाविरुद्ध तो मोठा स्फोट झाला ज्याचा उल्लेख या कागदपत्रांमध्ये हाय मार्केट प्रकरण म्हणून केला आहे. अगदी बरोबर ओळखल्यात. 1 मे 1886 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांचा संयम सुटला आणि त्यांनी एक ऐतिहासिक संप पुकारला. त्यांची मागणी अतिशय साधी होती, पण त्या काळासाठी अत्यंत बंडखोर होती. कोणती मागणी? आम्हाला 8 तासांची कामाची वेळ हवी. अच्छा. 8 तास काम, 8 तास मनोरंजन आणि 8 तास झोप हे त्यांचं सूत्र होतं. क्या बात आहे. खूपच लॉजिकल आहे हे. हो ना. पण प्रस्थापित सत्ता आणि कारखानदारांना हे अजिबात मान्य नव्हतं. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतोय. विचारा ना. केवळ कामाचे तास कमी करण्याच्या एका रास्त मागणीसाठी थेट बॉम्बस्फोट आणि गोळीबार का झाला? हे प्रकरण इतकं हिंसक का बनलं? म्हणजे मालकांनी कामगारांची साधी चर्चा का केली नाही? कारण कसं आहे, त्या काळी कामगारांना माणूस म्हणून वागणूकच नव्हती. त्यांना फक्त स्वस्थ मजूर मानले जायचे. अच्छा, फक्त एक कमॉडिटी. अगदी. जर 8 तासांची वेळ मान्य केली असती तर कारखानदारांचा नफा कमी झाला असता. त्यामुळे हा संप मोडून काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर सुरू केला. 4 मे 1886 रोजी शिकागोच्या हाय मार्केट स्क्वेअरमध्ये कामगारांचा एक शांततापूर्ण मेळावा सुरू होता. तिथे अचानक कोणीतरी पोलिसांवर बॉम्ब फेकला. बापरे. आणि याच्या उत्तरात पोलिसांनी बेछूट गोळीबार सुरू केला. यात अनेक कामगार आणि पोलिसही मृत्युमुखी पडले. हक्कांची मागणी करणाऱ्या निष्पाप लोकांचे रक्त सांडले गेले. हे खरोखरच भयानक आहे. म्हणजे आजच्या 8 तासांच्या शिफ्टसाठी अक्षरशः रक्ताची किंमत मोजली गेली आहे तर. होय. आणि याच हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 1889 मध्ये सेकंड इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय समाजवादी संघटनेने 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून घोषित केला. अच्छा, म्हणजे तिथून 1 मे ची सुरुवात झाली. हो.
ही संघटना जगभरातील कामगार चळवळींना एकत्र आणण्यासाठी काम करत होती. पुढे हे लोन भारतातही आलं. भारतात कधी आलंय? आपल्या नोंदींनुसार भारतात या दिवसाची सुरुवात सर्वप्रथम 1923 मध्ये चेन्नईत झाली, जिथे लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानने हा दिवस साजरा केला. म्हणजे एका अर्थाने हा दिवस कामगारांच्या जागतिक एकजुटीचे प्रतीक बनला. हो, अगदी तसंच. पण आता आपण याच तारखेच्या एका दुसऱ्या अगदी वेगळ्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेल्या पैलूकडे वळूया. आपल्या सोर्सेसमध्ये 1950च्या दशकातील मुंबईचा संदर्भ आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला खरा, पण स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्राचा लढा संपला नव्हता. बरोबर. इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. जेव्हा संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं, तेव्हा महाराष्ट्र आणि मुंबईसाठी वेगळा लढा का उभारावा लागला? याचे मूळ ब्रिटिशकालीन प्रांतरचनेत आहे. म्हणजे ब्रिटिशांनी प्रशासकीय सोयीसाठी जे प्रांत बनवले होते ते भाषेच्या आधारावर नव्हते. स्वातंत्र्यानंतर संपूर्ण भारतातून भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली होती. म्हणजे ज्यांची भाषा एक त्यांचे राज्य एक. अच्छा, म्हणजे मराठी बोलणाऱ्यांचं एक राज्य असं. अगदी. आणि यासाठी 1956 साली केंद्र सरकारने स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट म्हणजे राज्य पुनर्रचना कायदा आणला. हाच तो कायदा ना ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण केली. बरोबर. कारण या कायद्यानुसार एक अतिशय वादग्रस्त आणि अन्यायकारक निर्णय घेण्यात आला. कोणता? तो म्हणजे मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करून तिला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय. पण असं का? मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्यामागे शासनाचा काय हेतू होता? इथेही पुन्हा भांडवलशाही आणि सत्तेचाच खेळ होता. मुंबई ही केवळ एक भौगोलिक जमीन नव्हती, ती एक प्रचंड मोठी आर्थिक आणि औद्योगिक राजधानी होती. बरोबर. देशातील अनेक बड्या कारखानदारांचे हितसंबंध तिथे गुंतले होते. त्यांना भीती होती की जर मुंबई महाराष्ट्रात गेली तर तिथले स्थानिक मराठी भाषिक आणि कामगार वर्ग या आर्थिक केंद्रावर प्रभाव टाकतील. अच्छा. त्यामुळे मुंबईवर थेट केंद्राचे नियंत्रण असावे अशी त्या प्रस्थापित वर्गाची इच्छा होती. आता लक्षात येते. म्हणजे शिकागोमध्ये ज्याप्रमाणे कारखानदारांनी कामगारांचा आवाज दाबला, तसाच काहीसा प्रकार इथेही होता. अगदी तसाच. आणि या अन्यायाविरुद्ध प्रबोधनकार ठाकरे, SM जोशी, न.ग. गोरे, केशवराव झेधे यांसारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. या सोर्सेसमधील 21 नोव्हेंबर 1955 ची नोंद वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी फ्लोरा फाउंटन येथे तो शांततापूर्ण मोर्चा निघाला होता. हो, आणि पुन्हा एकदा तोच इतिहास घडला. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे आदेश होते की कोणत्याही परिस्थितीत आंदोलनकर्त्यांना हटवा. बापरे. पोलिसांनी जमावावर थेट गोळीबार केला. त्या काळ्याभोर डांबरी रस्त्यावर रक्ताच्या छिळकांड्या उडाल्या. खूपच विदारक दृश्य असेल ते. हो ना. या एकाच घटनेत आणि त्यानंतरच्या संघर्षात मिळून तब्बल 105 ते 107 आंदोलक हुतात्मे झाले. म्हणजे विचार करा, केवळ आपल्या मातृभाषेचे हक्क आणि आपल्या शहराची ओळख टिकवण्यासाठी सामान्य माणसांना छातीवर गोळ्या झेलाव्या लागल्या. खरंय. अखेर या प्रदीर्घ संघर्ष आणि बलिदानासमोर सरकारला नमावेच लागले आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती झाली. बरोबर. मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. सांगा ना. जेव्हा आपण ह्या दोन घटना, शिकागोचा कामगार लढा आणि मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र लढा शेजारी ठेवून पाहतो, तेव्हा ते भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळे वाटतात. पण त्यांच्या गाभ्यात एकच गोष्ट आहे. ती कोणती? प्रस्थापित सत्तेची दडपशाही. अगदी बरोबर. मला हे एखाद्या यंत्रणेसारखं वाटतं. आपण आज ज्या सुसज्ज आणि सुरक्षित इमारतीत राहतोय ना, त्याचा पाया या हुतात्म्यांच्या बलिदानाने रचला गेलाय. तुमचं हे निरीक्षण अत्यंत अचूक आहे. म्हणजे सोर्सेसमधून जे निष्पन्न होतंय त्यानुसार दोन्ही घटनांमध्ये प्रस्थापित सत्तेने सुरुवातीला बळाचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. हो. कोणत्याही एका राजकीय विचारधारेचा हा प्रश्न नाहीये, तर ती सत्तेची एक सार्वत्रिक मानसिकता आहे. आणि इतिहासाची ही अत्यंत तटस्थ आणि कठोर नोंद आहे की बळाचा वापर करून कोणताही लढा कायमचा दाबता येत नाही. शेवटी लोकशाहीच संघर्षाचाच विजय झाला. अगदी बरोबर. पण इथेच या विश्लेषणातील सर्वात रंजक आणि अनपेक्षित वळण येतं. कसं काय? आपण आत्तापर्यंत पाहिलं की लोक हक्कांसाठी रस्त्यावर उतरले, रक्त सांडलं. पण रस्त्यावरच्या लढाईने प्रश्न उभे राहतात, कायदे बनत नाहीत. हे मात्र खरे. जर केवळ मोर्चे काढून कामगारांचे जीवन सुधारले असते तर आज चित्र वेगळं असते. पण या मागण्यांना खऱ्या अर्थाने कायद्याच्या चौकटीत कोणी बसवले?
मजुरांच्या जीवनात प्रत्यक्ष रोजच्या जगण्यात बदल घडून आणणारा तो सूत्रधार कोण होता? आणि इथेच या नोट्समध्ये एका महान व्यक्तिमत्वाची प्रवेश होतो, ज्यांचे हे योगदान अनेकांना अजिबात माहीत नाही. होय, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत आहोत. बरोबर. सामान्यतः डॉक्टर आंबेडकरांना आपण संविधानाचे शिल्पकार किंवा दलित आणि शोषित वर्गाचे तारणहार म्हणून ओळखतो. अगदी. हे त्यांचं अत्यंत महान कार्य आहेच, नक्कीच. पण त्यांच्या कार्याचा एक अतिशय महत्वाचा पण कमी चर्चिला गेलेला पैलू म्हणजे आधुनिक कामगार कायद्यांची त्यांनी केलेली पायाभरणी. एक मिनिट. इथे मला थोडं स्पष्टीकरण हवंय. हो, बोला ना. एक सामान्य वाचक म्हणून माझ्या डोक्यात डॉक्टर आंबेडकरांची ओळख संविधानाशी जोडलेली आहे. पण या सोर्सेसमध्ये त्यांना लेबर मिनिस्टर आणि अक्षरशः भारताचे पहिले HR मॅनेजर असं म्हटले. हे कसं शक्य आहे? ते कामगार क्षेत्राकडे कसे वळले? हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा 1920 आणि 1930च्या दशकात जावं लागेल. अच्छा. आंबेडकरांनी केवळ जाती व्यवस्थेचे चटके सहन केले नव्हते, तर त्यांनी समाजातील अत्यंत तळागाळातील आर्थिक शोषणही जवळून पाहिले होते. त्या काळात कोकणात खोती पद्धत होती, जिथे शेतकरी आणि मजुरांचे भयंकर शोषण होत असे. कारखान्यांमध्ये आजही कामगारांना 14-15 तास राबवून घेतले जायचे. बापरे, परत तेच? हो. आजारी पडल्यावर सुट्टी नव्हती आणि महिला कामगारांची तर अक्षरशः पिळवणूक होत होती. डॉक्टर आंबेडकरांनी ओळखले की आर्थिक लोकशाही असल्याशिवाय नुसत्या राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे जर एखादा माणूस 14 तास राबत असेल आणि त्याला खायला अन्न नसेल, तर त्याला मतदानाचा हक्क असला काय आणि नसला काय दोन्ही सारखंच. अगदी बरोबर. आणि म्हणूनच 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. हा पक्ष केवळ दलितांसाठी नव्हता, तो सर्व शोषित, कष्टकरी आणि मजुरांच्या कल्याणासाठी स्थापन झालेला भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय प्रयोग होता. मला या सोर्सेसमधला 1938चा एक संदर्भ खूप महत्त्वाचा वाटतो, जेव्हा औद्योगिक वाद विधेयक आणले गेले होते. त्याबद्दल थोडं सांगाल का? हो, नक्कीच. कारण त्यात संप करण्याचा हक्कच हिरावून घेतला जात होता असं इथे लिहिलंय. होय. तत्कालीन प्रांतिक सरकाराने एक विधेयक आणले होते, ज्यानुसार कामगारांनी संप करणे हा गुन्हा ठरणार होता. काय सांगताय? म्हणजे संप करायचाच नाही? हो, म्हणजे मालक कितीही अन्याय करत असेल तरी कामगारांनी चुपचाप काम करायचे. डॉक्टर आंबेडकरांनी या विधेयकाला विधानसभेत कडाडून विरोध केला. त्यांनी स्पष्टपणे ठणकावून सांगितले की कामगारांना संप करण्याचा हक्क असलाच पाहिजे. संप करणे म्हणजे केवळ काम थांबवणे नाही, तर तो आपल्या श्रमाची किंमत ठरवण्याचा कामगारांचा मूलभूत अधिकार आहे. कमाल आहे. म्हणजे जो अधिकार शिकागोच्या कामगारांनी रक्ताने मिळवला, तो भारतात कायदेशीररित्या टिकवण्यासाठी आंबेडकर लढत होते. होय, अगदी तसंच. पण आता मला त्या टप्प्याबद्दल जाणून घ्यायचंय जिथून खऱ्या अर्थाने या ठोस कायद्यांची निर्मिती सुरू झाली. 1942 ते 1946 या काळात ते ब्रिटिश सरकारच्या व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री म्हणून कार्यरत होते ना? होय, आणि हा काळ अत्यंत निर्णायक होता. जगात दुसरे महायुद्ध सुरू होते. ब्रिटिशांना भारताकडून प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि रसद हवी होती. अच्छा, म्हणजे त्यांना कारखान्यामध्ये रात्रंदिवस उत्पादन सुरू ठेवणं आवश्यक होतं. हो. अरे वा. म्हणजे जर कामगारांनी संप केला तर ब्रिटिशांची युद्धभूमीवर कोंडी झाली असती. अगदी अचूक. आणि डॉक्टर आंबेडकरांनी या परिस्थितीचा अत्यंत हुशारीने कामगारांच्या फायद्यासाठी वापर करून घेतला. कसं काय? त्यांनी ब्रिटिश सरकारला आणि कारखानदारांना स्पष्ट संदेश दिला की जर तुम्हाला विना अडथळा उत्पादन हवे असेल तर तुम्हाला कामगारांना त्यांचे हक्क द्यावेच लागतील. आणि यातूनच त्यांनी एक अतिशय प्रगत अशी त्रिपक्षीय व्यवस्था उभी केली. त्रिपक्षीय व्यवस्था म्हणजे नेमकं काय आणि याचा कामगारांना कसा फायदा झाला? मालक लोक तर याला का तयार झाले? त्यांना तर आपला नफा कमी करायचा नव्हता ना? त्रिपक्षीय व्यवस्था म्हणजे मालक, कामगार आणि सरकार या तिघांनी एकाच टेबलवर बसून चर्चा करणे. अच्छा. तोपर्यंत मालक आणि कामगार यांच्यात मालक आणि गुलामासारखे नाते होते. आंबेडकरांनी पहिल्यांदाच कामगार संघटनांना मालकांच्या बरोबरीने बसण्याचा आणि वाटाघाटी करण्याचा कायदेशीर दर्जा मिळवून दिला. क्या बात आहे. मालकांना हे नाईलाजाने का होईना पण मान्य करावे लागले, कारण सरकारचा दबाव होता आणि युद्धाच्या काळात त्यांना कारखाने बंद पडणे परवडणारे नव्हते. क्या बात आहे. हे म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर एक अतिशय शार्प निगोसिएशन स्ट्रॅटेजी होती. अगदी बरोबर. आणि याच परिषदांमधून त्यांनी ते ऐतिहासिक निर्णय घेतले ज्याचे फायदे आपण आजही उपभोगत आहोत.
आपल्या नोट्सनुसार नोव्हेंबर 1942 मध्ये त्यांनी कामाचे तास 14 वरून थेट 8 तासांवर आणले. केवळ कामाचे तास नाहीत, आपण आज ज्याला महागाई भत्ता म्हणतो त्याची कायदेशीर तरतूद त्यांनीच केली. अच्छा, DA जो आपल्याला मिळतो. हो, तोच. म्हणजे जशी महागाई वाढेल तसा कामगारांचा पगारही वाढला पाहिजे. याशिवाय किमान वेतन कायदा लागू करण्याची तयारीही सुरू केली. मला यात एका गोष्टीचं भयंकर आश्चर्य वाटते. कशाचे? आज 2026 मध्ये आपण कॉर्पोरेट जगात समान वेतन आणि जेंडर इक्वालिटीच्या गप्पा मारतो. पण आपल्या सोर्सेसमध्ये स्पष्ट नोंद आहे की अनेक दशकापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी समान कामासाठी समान वेतन ही संकल्पना प्रत्यक्षात आणली होती, विशेषतः महिलांसाठी. त्या काळी हे कसं शक्य झालं? ते शक्य झालं त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि समानतेच्या ठाम तत्वामुळे. त्या काळी महिलांना त्याच कामासाठी पुरुषांपेक्षा अर्धी मजुरी दिली जायची. बापरे, अर्धी मजुरी? हो. आंबेडकरांनी महिला कामगारांच्या प्रश्नांचा अत्यंत सखोल अभ्यास केला. त्यांनी केवळ समान वेतनच दिले नाही, तर खाणींमध्ये जमिनीखाली महिलांना काम करण्यावर बंदी घातली. आणि सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे महिलांसाठी प्रसूती रजा, मॅटर्निटी लिव्ह. हो. विचार करा, जेव्हा जगातील प्रगत देशांमध्येही महिलांना हक्काची प्रसूती रजा मिळत नव्हती, तेव्हा भारतासारख्या वसाहतवादी देशात एका मंत्र्याने हा कायदा लागू केला. हे खरंच थक्क करणारं आहे. म्हणजे आज जेव्हा एखादी महिला कर्मचारी मॅटर्निटी लिव्हवर जाते किंवा आपण पगारातील काही हिस्सा प्रॉव्हिडंट फंड म्हणजे PF मध्ये जमा करतो, बरोबर, किंवा आजारी पडल्यावर एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स म्हणजे ESI अंतर्गत मेडिकल सुविधा घेतो, तेव्हा हे सगळं त्या त्रिपक्षीय परिषदेतील संघर्षाचे फळ आहे. अगदी बरोबर. पगारी रजा आणि रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना, हे सर्व त्यांच्याच मेंदूतून आलेले आणि त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेले विचार आहेत. कामगारांना यंत्राचा भाग न समजता माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला. पण इथे मला एक अडचण दिसतीये. हे सर्व कायदे त्यांनी ब्रिटिश काळात केले, जेव्हा ते मजूर मंत्री होते. पण कायदे तर सरकार बदलले की बदलू शकतात. उद्या ब्रिटिश गेले आणि भारतात नवीन सरकार आलं, ज्यावर परत कारखानदारांचाच प्रभाव असेल, तर हे सर्व कायदे एका रात्रीत रद्द होऊ शकले असते. अगदी बरोबर प्रश्न विचारला. मग आंबेडकरांनी हे हक्क कायमस्वरूपी कसे सुरक्षित केले? हाच त्यांच्या राजकीय आणि कायदेशीर प्रगल्भतेचा सर्वोच्च बिंदू आहे. अच्छा. जेव्हा भारताचे संविधान लिहिण्याची वेळ आली आणि डॉक्टर आंबेडकरांकडे मसुदा समितीचे अध्यक्षपद आले, तेव्हा त्यांनी एक अतिशय हुशार खेळी केली. कोणती? त्यांनी कामगारांचे हे अधिकार केवळ सामान्य कायद्यांच्या पुस्तकात न ठेवता ते थेट भारताच्या संविधानात गुंफून ठेवले. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांनी हे हक्क संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकले? होय. मार्गदर्शक तत्वे म्हणजे राज्यांनी किंवा सरकारने कायदे बनवताना कोणती तत्वे पाळली पाहिजेत याची दिशा. मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं. हे एखाद्या स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टम सारखं आहे. कसं काय? म्हणजे बघा, दर 5 वर्षांनी सरकारे येतील आणि जातील. ते संसदेत नवीन ॲप्स म्हणजे नवीन कायदे इन्स्टॉल करतील किंवा डिलीट करतील. पण हे कामगारांचे हक्क म्हणजे त्या फोनची मूळ ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी कोणीही सहजासहजी डिलीट करू शकत नाही. बरोबर ना? अगदी चपखल उदाहरण दिलत. आणि आपण काही विशिष्ट कलमांचा उल्लेख करूया, जो आपल्या सोर्सेसमध्ये आहे. नक्कीच. कलम 39, जे पुरुष आणि महिलांना समान कामासाठी समान वेतनाची तरतूद करते. कलम 42, ज्यामध्ये कामाच्या ठिकाणी मानवी वातावरण असावे आणि महिलांना प्रसूतीसाठी दिलासा मिळावा हे नमूद आहे. बरोबर. आणि कलम 43, जे कामगारांना योग्य जीवनमान देण्याविषयी सांगते. योग्य जीवनमान म्हणजे लिव्हिंग वेज. म्हणजे केवळ जिवंत राहण्यापुरते पैसे नकोत, तर त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीची संधीही मिळायला हवी. होय. आंबेडकरांचा विचार अतिशय स्पष्ट होता की कामगारांशिवाय देशाचा विकास अशक्य आहे. खरंय. संविधानात या तरतुदी करून आंबेडकरांनी एका झटक्यात कामगार या घटकाला शोषित वर्ग किंवा मालकांच्या दयेवर जगणारा समूह यातून बाहेर काढले आणि त्याला एका अधिकारप्राप्त नागरिकाचा दर्जा मिळवून दिला. तर मग या सगळ्याचा अंतिम अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की कामगारांचे शोषण थांबवणे, त्यांना सुरक्षित वातावरण देणे, हे आता कॉर्पोरेट कंपन्यांची मर्जी राहिलेली नाही, ती देशाच्या संविधानाने दिलेली एक हमी बनली आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला जे म्हणालो की 1 मेच्या इतिहासाचे धागे एकमेकात गुंफलेले आहेत, ते आता अधिक स्पष्ट होते. अगदी बरोबर. शिकागोच्या रस्त्यांवर सांडलेले कामगारांचे रक्त, फ्लोरा फाउंटनवर मराठी अस्मितेसाठी 105 हुतात्म्यांनी दिलेले बलिदान आणि डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून उभी केलेली न्यायाची इमारत, हे सर्व एकाच मानवी मूल्याकडे अंगुली निर्देश करतात.
माणसाला माणसासारखं जगण्याचा अधिकार. क्या बात आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाचा आपण आता समारोप करूया. नक्कीच. आज आपण जे सोर्सेस पाहिले त्यातून हे नक्कीच सिद्ध होतं की 1 मे हा दिवस केवळ कॅलेंडरवरील लाल अक्षरातील सुट्टी नाही. तो आपल्याला फ्लोरा फाउंटेनच्या त्या हुतात्म्यांची आठवण करून देतो, तो शिकागोच्या लढ्याची आठवण देतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 8 तासांचा कामाचा दिवस, PF, पगारी रजा आणि प्रसूती रजा यांसारख्या अमूल्य देणग्यांचा तो कृतज्ञता दिन आहे. अगदी खले. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्र दिन आपल्याला आपली ओळख देतो आणि कामगार दिन आपल्याला मूल्य शिकवतो. आजच्या नोकरदार पिढीसाठी याची प्रासंगिकता खूप मोठी आहे. आज जेव्हा कोणीही ऑफिसचा लॅपटॉप 8 तासानंतर बंद करतो किंवा पगारी रजा घेतो, तेव्हा त्या प्रत्येक क्षणात हा ऐतिहासिक संघर्ष जिवंत असतो, हे भान आपण सर्वांनी राखायला हवे. अगदी 100%. पण या विश्लेषणाच्या शेवटी या सोर्सेसच्या आधारावर मी श्रोत्यांसाठी एक नवीन आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार सोडून जाऊ इच्छितो. कोणता विचार? आपण इतिहासात मिळवलेल्या हक्कांबद्दल खूप बोललो, पण आज आपण एका नव्या युगात जगत आहोत. गिग इकॉनॉमी आणि वर्क फ्रॉम होमचं युग. हे एक नवीनच आव्हान आहे. हो ना. आज रस्त्यावर रात्रंदिवस धावणारे स्विगी, झोमॅटो, उबर किंवा ओलाचे ड्रायव्हर्स बघा. बरोबर. मोठ्या कंपन्या त्यांना एम्प्लॉई न म्हणता अतिशय हुशारीने पार्टनर म्हणतात. होय, पार्टनर हा शब्द वापरतात ते. आणि ह्या एका शब्दाच्या खेळामुळे डॉक्टर आंबेडकरांनी मिळवून दिलेले सर्व कामगार कायदे बायपास केले जातात. त्यांना ना PF मिळतो, ना सुट्टी. आणि दुसरीकडे वर्क फ्रॉम होममुळे 8 तासांची शिफ्ट कधी संपते आणि घरचं आयुष्य कधी सुरू होतं हेच समजेनसं झाले आहे. नेमकं तेच. तर मग आजचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे, डॉक्टर आंबेडकरांनी जो अफाट संघर्ष करून कामगारांना जे हक्क मिळवून दिले होते, ते आपण या चकचकीत डिजिटल युगात नकळतपणे पुन्हा गमावत तर नाही आहोत ना? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. आधुनिक काळातील या नव्या स्वरूपाच्या डिजिटल मजुरांसाठी आता एका नव्या मजूर कायद्याची आणि नव्या संघर्षाची गरज निर्माण झाली आहे का? श्रोत्यांनी या प्रश्नावर नक्की विचार करावा. हो, नक्कीच. आपण भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत वाचन करत रहा आणि प्रश्न विचारत रहा.